या सर्वसामान्य स्त्रियांप्रमाणे माझी सुद्धा तीच अवस्था. देवा, आतापर्यंत तुझ्याजवळ स्वार्थानं कधीच काही मागितलं नाही मी, पण आज काहीतरी मागावं असं वाटतं मला. मी केलेली भक्ती त्यापेक्षा माझ्या कर्माची पुण्य म्हणून जर मला काही द्यायचं असेल ना, सुवासिनीचं मरण मला दे. माझ्या डोळ्या देखत माझ्या सौभाग्याच्या केसाला सुद्धा धक्का लागलेला मी पाहू शकत नाही. एवढं मात्र मागणं पूर्ण कर. लगबगीने गेलेत काय, पण केव्हा येतील याकडे लक्ष लागलंय माझं. तिन्ही सांजा झाल्या. या देवणाऱ्या समया गुंफलेले पुष्पहार सगळं त्यांच्यासाठी करते. स्वतःची काया अगदी परिपूर्ण सजावी असं वाटत नाही. साज शृंगार कोणासाठी करावा? स्वतःच्या जीवाच्या माणसासाठी. ती व्यक्तीच जर आपल्या अवतीभोवती नसेल तर हा साज शृंगार सुद्धा करत नाही. म्हणूनच केव्हा एकदा येतील, जबाबदारीचं ओझं बाजूला ठेवून या माझ्या मंदिरात प्रवेश करून या अधीन झालेल्या मनाचं समाधान केव्हा करते असंच वाटतं मला. न घरी धीर ना वेळ न घरी
सौभाग्याच्या मुक्ता मिसळते अखंड चुडे मंडित सौभाग्यवती भव